भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डीची भरती चालू आहे आणि तुम्ही फॉर्म भरत असताना तुमच्यासमोर काही प्रॉब्लेम्स येत आहेत, जेणेकरून तुमचा फॉर्म सबमिट होत नाही आहे. आधार कार्ड तुमचं OTP जनरेट होत नाही आहे किंवा व्हेरीफाय होत नाही आहे आधार कार्ड, किंवा तुम्हाला वॅकन्सी तिथे शो होत नाही आहे, 0 वॅकन्सी दाखवत आहेत किंवा नॉट एलिजिबल फॉर पोस्ट. अशा प्रकारचे तुम्हाला जर प्रॉब्लेम्स येत असतील तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, कारण की हेच प्रश्न मी कमेंट्समध्ये वाचले आणि त्याच्यावरच आधारित आजचा हा व्हिडिओ आहे. तर आपली ग्रुप डीची फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती 23 जानेवारीपासून चालू झालेली आहे आणि 22 फेब्रुवारीपर्यंत आहे. तर तुम्ही ग्रुप डीचा अभ्यास करत आहे किंवा NTPCचा रेल्वे भरतीच्या या दोन्ही एक्झामसाठी जर तुम्ही तयारी करत आहात, तर तुमच्यासाठी रेल्वे भरती NTPC प्रश्नपत्रिका संच 2016, 2020 आणि 21 अशा तिन्ही वर्षांच्या प्रश्नपत्रिका NTPCच्या तुम्हाला प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विजयपथ पब्लिकेशनमध्ये पाहायला मिळतील. त्यासोबतच रेल्वे भरती बोर्ड 120 प्रश्नपत्रिका संच आहे. ग्रुप डीसाठी स्पेशल आहे. गणित, बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासही तिथे दिलेलं आहे आणि हे देखील विजयपथ पब्लिकेशनचा आहे. मराठीमध्ये सगळ्यात छान असे हे 2 पुस्तकं आपल्यासाठी उपलब्ध आहेत प्रिव्हियस इयर्स क्वेश्चनसाठी. ही दोन्ही पुस्तकं तुम्ही घेणं गरजेचं आहे. तर तुम्ही फॉर्म भरत असताना आता फॉर्मची लास्ट डेट खूप जवळ येत आहे आणि त्यामुळे एकतर सर्व्हर डाऊन होत आहे, सर्व्हरला प्रॉब्लेम येत आहेत. यामध्ये काही क्वेरीज आलेल्या आहेत की आधार कार्ड जेव्हा तुम्ही जनरेट करताय OTP, आधार कार्डचा जेव्हा तिथे ऑप्शन येतो तुम्हाला जनरेट OTP, तेव्हा तिथे तुमचा OTP जनरेट होत नाही आहे. अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येत आहेत किंवा त्याच्यामध्ये तुमचं व्हेरीफाय जरी OTP जनरेट झाला तरी पण व्हेरीफायचा जो ऑप्शन आहे तिथे तुम्हाला व्हेरीफाय होत नाही आहे. तर अशा वेळी तुम्ही काय करणं गरजेचं आहे, याच्यामध्ये एक तर तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं असणं गरजेचं आहे. मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं देखील होतं, यासाठीच फॉर्मची डेट चालू होण्याअगोदरच मी सांगितलं होतं की तुम्ही आधार कार्ड तुमचे अपडेट करून घ्या, जेणेकरून फॉर्म भरतेवेळी तुम्हाला काही प्रॉब्लेम्स नको म्हणून. तरी देखील तुम्ही आधार कार्ड अपडेट जरी केलेलं आहे आणि तरी आधार तुमचं OTP जनरेट होत नाही आहे किंवा व्हेरीफाय होत नाही आहे आधार, तर यामध्ये एकच महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे सर्व्हर डाऊन होतं आहे किंवा वेबसाईट बिझी आहे. जास्तीत जास्त फॉर्म भरण्याचं काम चालू आहे, त्याच्यामुळे जास्त लोड येत आहे सर्व्हरवर आणि त्यामुळे इथे तुम्हाला आधार OTP जनरेट व्हायला प्रॉब्लेम येत आहे. यामध्ये काही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. तर यामध्ये एक पर्याय असणार आहे तुमच्यासाठी की तुम्ही एकतर हेल्प डेस्कला तुम्ही कॉल करू शकता. रेल्वेच्या RRBच्या हेल्पलाईनला कॉल करून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तिथे देखील तुम्हाला उत्तरे मिळतीलच. आणि जर तुम्हाला कॉल नसेल करायचा तर तुमच्याकडे एक चांगला पर्याय उपलब्ध आहे, ते म्हणजे जेव्हा अशा प्रकारे सर्व्हर डाऊन होतात, वेबसाईट बिझी असते, तेव्हा तुम्ही एकतर मध्यरात्रीनंतर म्हणजे 12च्या नंतर तुम्ही आपल्या मोबाईलवरून तुम्ही ट्राय करून पाहू शकता आधार तुमचा OTP जनरेट होतो आहे की नाही. नक्कीच होणार, कारण की तेव्हा जरा सर्व्हर फ्री असतो, तेव्हा इतकं सर्व्हरवर लोड नसतो. किंवा पहाटे 4-5 वाजता देखील तुम्ही करू शकता, तुमच्या मोबाईलवर OTP जनरेट करू शकता आणि व्हेरीफाय आधार करू शकता. हे तुम्ही जेव्हा प्रोसिजर करून घेता त्यानंतर तुम्ही एकतर लॅपटॉप किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन देखील पुढील प्रोसिजर करू शकता. फक्त महत्त्वाचं तुमचा आधार OTP जनरेट होण्यासाठी जो प्रॉब्लेम येतोय ते तुम्ही एकतर रात्रीच्या वेळी करणं गरजेचं आहे, जेव्हा सर्व्हर डाऊन नसणार आहे. तर त्यानंतर वॅकन्सी जर तुम्हाला तिथे 0 दाखवत आहेत, वॅकन्सी नाही दाखवत आहेत, तर ते देखील प्रॉब्लेममध्ये सुधारणा केलेली आहे. आता इथून पुढे याच्यामध्ये देखील तुम्हाला वॅकन्सी 0 वगैरे असे प्रॉब्लेम्स येणार नाही आहेत. म्हणजे ज्या देखील तुमच्या सेंट्रल रेल्वेच्या वॅकन्सी असू द्या किंवा WRच्या वॅकन्सी असू द्या, प्रॉपर त्याच वॅकन्सी दाखवण्यात येतील. आणि याच्यामध्ये देखील काही वेबसाईटचे प्रॉब्लेम होते, त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यानंतर नॉट एलिजिबल फॉर पोस्ट अशा पद्धतीचा देखील ऑप्शन तुमच्या समोर येत होता तुम्ही फॉर्म सबमिट करताना, म्हणजे फॉर्म भरत असताना. तर त्याच्यामध्ये हेच प्रॉब्लेम आहेत. खरं तर सर्व्हर प्रॉब्लेम आहे. तुम्ही घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे. सर्व्हरवर खूप लोड आलेला आहे. 10वी पासवर फक्त आपली ही ग्रुप डीची एक्झाम आहे किंवा फॉर्म आहे, त्याच्यामुळे सगळेच कॅन्डिडेट्स याच्यामध्ये एलिजिबल असल्यामुळे ते फॉर्म भरत आहे. त्याच्यामुळे नॉट एलिजिबल फॉर पोस्ट हे तुम्हाला फक्त तुम्ही जर एज लिमिटमध्ये येत नसाल तरच त्याच्यामध्ये येणार आहे, त्याशिवाय दुसरं कोणतंही कारण नाही आहे.
इथे कंपल्सरी ITI पण नाही आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये देखील घाबरून जायचं कारण नाही आहे. नॉट एलिजिबल फॉर पोस्ट हे देखील सर्व्हर डाऊन असल्यामुळेच होऊ शकतं. याच्यामध्ये तुम्ही जर Google Chrome किंवा कोणत्याही याच्यावरून वेबसाईटवरून जर फॉर्म भरत असाल, तर तेव्हा तुमच्या मोबाईलमधली एकतर तुमची हिस्ट्री क्लिअर करा, म्हणजे तेव्हा तुम्हाला काही मोबाईलमधून OTP जनरेट करायला किंवा फॉर्म भरताना प्रॉब्लेम्स येणार नाहीत. किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन देखील तुम्ही अशा प्रकारे तुमची तिथं हिस्ट्री त्यांना क्लिअर करायला सांगून तुम्ही फॉर्म भरू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरत असताना काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत आणि जर आलाच तर हेल्प डेस्कवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. यानंतर जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही जेव्हा वेस्टर्न रेल्वेसाठी फॉर्म भरणार आहात, तर तिथे RRB मुंबईमधून ते दाखवलेलं नाही आहे. तर डिटेल्स व्हेरियस RRBजमध्ये इथे इंडिकेटेड दिलेलं आहे की कोणत्या आहेत. तर वेस्टर्न रेल्वेसाठी तुम्हाला अहमदाबाद ही सिलेक्ट करावी लागणार आहे वेस्टर्न रेल्वेसाठी, आणि सेंट्रल रेल्वेसाठी मात्र मुंबई सिलेक्ट करावी लागणार आहे. आणि ज्यांचं देखील ज्यांना नांदेड, बीड, परभणी या बाजूला ते येतात, तर SCRसाठी ते सिकंदराबाद चॉईस करू शकणार आहेत. अशा पद्धतीने तुम्ही RRB चॉईस करताना लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्हाला वेस्टर्न रेल्वेसाठी फॉर्म भरायचा आहे, तर तुम्ही सेंट्रल मुंबई यामध्ये RRBमध्ये न जाता वेस्टर्न रेल्वे अहमदाबाद हे सिलेक्ट करणं गरजेचं आहे. ते झोन सिलेक्ट करणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला वेबसाईट ॲड्रेस देखील दिलेले आहेत. सेंट्रल रेल्वेसाठी www.rrcr.com अशा प्रकारची इथे तुम्हाला वेबसाईट देखील पाहता येतील. तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या टेक्निशियन शुभांगी चॅनलशी कनेक्ट राहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.